अभंगाच्या पहिल्या चरणात असा जो कोणी जागा आहे रामचंद्रासारखा किंवा भरतासारखा, असा जो कोणी जागा आहे मदालसेसारखा किंवा जिजाऊ मासाहेबासारखा, असा जो कोणी जागा आहे कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा, आपुलिया हिता जो आशे जागता असा जो कोणी आहे त्याला फळ नाही धन्य माता पिता तयाची ह्या. त्याच्या आई वडिलाला फळ आहे, त्याच्या आई वडिलाला धन्यता आहे. काय बघा काय गंमत आहे महाराज. हो खरंच सांगतो आपल्या सगळ्यावरती सगळ्यात जास्त उपकार ज्ञानोबारायांचे आहेत महाराज. आज आपण सप्ताह करू शकतो. खरंच सांग काही लोकांनी क्रांती केली, त्याच्यात ज्ञानोबारायांची क्रांती काय माहिती आहे का तुम्हाला? हे जे आता आपण म्हणतो की नाही हे जातीवाद कोणी संपवला असेल महाराष्ट्रात तर माऊलीनं संपवला. मिळविली माती वैष्णवाची, मिळविली माती वैष्णवाची, मिळविली माती वैष्णवाची. काय गोड आवाज, काय गोड प्रमाणे महाराज. पंढरीला पहिल्यांदा गेलते ज्ञानोबा पहिल्यांदा. तर पंढरीला पंढरपूरला गेल्यावर पोरांनो माऊलीनं पाहिलं तर एका पायरीवर चोखोबाराय बसले होते. ते मातंग समाजाचे होते. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिता ती. त्यांचे अभंग. आणि चोखोबाराय हे मातंग होते, पायरीवर बसले होते. त्याच्या खालच्या पायरीवर एक संत होते कबीर महाराज, मुस्लिम समाजाचे होते. त्याच्या खालच्या पायरीवर एक संत होते, त्यांचं नाव होतं जनाबाई महाराज. गंगाखेडून गेलेल्या होत्या, त्यांना जातच माहिती नव्हती. आणि त्याच्या खाली एक संत होत्या, त्यांचं नाव होतं कान्होपात्रा महाराज. तिला बापच माहिती नव्हता, वेश्येची मुलगी होती. एकीला जात माहिती नाही, एकीला माहिती तर मातंग आहे, एकाला माहिती तर ते मुसलमान आहेत. मुस्लिम समाजाचे कबीर महाराज, ऐका मातंग समाजाचे चोखोबाराय, जात माहिती नसणारी जनाबाई महाराज, आणि आई माहिती पण बाप माहिती नाही अशी वेश्येची मुलगी कान्होपात्रा. या चार संतांना पाहिलं पायरीवर. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं का हो आतमध्ये का जात नाही? म्हणजे आम्हाला मंदिरात येऊ दिलं जात नाही, देवाच्या पायाला शिवू दिलं जात नाही. बघा ज्ञानोबारायांनी काय केलं माहिती आहे? विश्वाच्या माऊलीनं देवाला काही म्हटले नाहीत, ते बाकी कोणाला काही म्हटलं नाही. त्यांनी काय केलं? हे संत घेतले न वाळवंटात आले. वाळवंटात नामदेवरायला कीर्तन करायला लावलं. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळा शिलाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंगानं रंग भरतो, शिवाजीबांच्या आवाजानं, ओंकार महाराजांच्या डबल चालीनं कीर्तनाला रंग भरतो. कधी 10:30 वाजून 11:45 होतात कळत नाही, असं कीर्तन रंगाला आलं. कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणत होते, नामदेवराय कीर्तन करत होते, गोरोबा काका सगळे संत एका मांदियाळीत उभे होते. आता पांडुरंग तिथं मंदिरात आणि कीर्तन वाळवंटात. देवाला कुठं राहवतंय? विटेवरच्या मालकानं कीर्तनात उडी घेतली, कीर्तनात नाचायला लागला आणि देव तिथं आणला. आणि कान्होपात्रेला बघून त्या कबीर महाराजांना चोखोबारायांना तिथं दर्शन दिलं देवाचं. आम्ही नाही येणार म्हटले तुझ्याकडं, तुलाच आमच्याकडे यावं लागेल. आजही वाळवंटातच कीर्तन होतं विनायक भाऊ. आजही मंदिरात नाही कीर्तन वारकऱ्याचं, वाळवंटातच आहे. आणि देव तिथं नसतो, देव वाळवंटातच असतो बरं का. का तर देव त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत असतो महाराज. लक्षात ठेवा. हो ज्ञानोबारांची क्रांती आहे महाराज. ज्ञानेश्वरी दिली आपल्याला, आज आपण वाचू शकतो. एक वाक्य सांगतो पोरांनो, कोणाची बिल्ले खिशाला लावू नका, कोणाची दास होऊ नका, कोणत्या महाराजाच्या नादी लागू नका. सध्या फार मोठा काळ आला बिघाडीचा, लोक फसवतात तुम्हाला, विश्वासघात होतो. लोक हे
काय खरे असं म्हणतात. का म्हणतात? तुम्ही चांगल्याच्या नादी नाही लागले, ज्ञानेश्वरीच्या नादी लागा, कधीच फसणार नाही. तुकोबारांचा गाथा घरी आणा, हे पांढरे कपड्यावाले लय भारी महाराज हे आमच्या नादीच लागू नका तुम्ही, ते दोघं फसवतील तुम्हाला. फसवण्यापेक्षा ज्ञानेश्वरी घरामध्ये आणा, माऊलीच्या 5 ओव्या रोज वाचा, रोज 5 ओव्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या वाचणं ही साधूची संगत आहे महाराज. हा संतांचा विचार आहे. ज्ञानोबारांनी काय केलं? केला जगाशी उपकार कोणता? ज्ञानेश्वरी नावाचा, हरिपाठ नावाचा, अमृतानुभव नावाचा, चांगदेव 65 नावाचा. तुकोबारांनी काय केलंय? गाथा नावाचा उपकार केलाय. अभंग वाचा, बुद्धीला फ्रेश करतात. अभंग वाचा, मनाला फ्रेश करतात. अभंग वाचा, तुम्हाला देव बनवतात. याच्या पलीकडे काय सांगू महाराज. पुन्हा ऐका, ज्ञानोबाराय, तुकोबाराय हे जे संत आहे त्यांनी क्रांती केलेली आहे. पण कायम बघा तुम्ही, माऊलीनं ज्ञानेश्वरी दिली, माऊलीनं गाथा दिला, माऊलीनं हरिपाठ दिला, माऊलीनं आपला उद्धार केला. आज आपण सगळे कीर्तन करू शकतो, शिवाजीबा सरगम म्हणू शकतो, हे दत्त महाराज धातींदाडा वाजू शकतात, ओंकार महाराज शेटजी लावू शकतो, विनायक भाऊ सप्ताह ठेवू शकतो, माळी काय, कुंभी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, सगळेजण एका मंडपात बसू शकतात. हे आपल्याला ज्ञानोबारांनी दिलेलं आहे. मग आज ते ज्ञानोबाराय ज्या वेळेला समाधीला बसले ना, तर सगळे संत रडत होते आणि सगळे संत रडता रडता म्हणत होते, धन्य ज्ञानोबाराय, धन्य ज्ञानोबाराय, धन्य ज्ञानोबाराय, धन्य ज्ञानदेवा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, आळंदी हे गाव. विमानांची दाटी, पुष्पाचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव, स्वर्गीहुनी देव करीता ती. आळंदी हे गाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, आळंदी हे गाव. कोणतं गाव आहे? पुण्यभूमी ठावे. जगातलं पुण्य कुठं आहे? आळंदीला आहे. संत म्हणत होते, धन्य ज्ञानोबाराय, धन्य नामदेवा भगना निवृत्तीनाथा, धन्य धन्य आहे ज्ञानोबाराय, धन्य आहे माऊली. सगळे पुष्प टाकत होते, सगळेजण माऊलीला धन्यता देत होते. आपली वेळ कमी आहे. हे सगळं असताना निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले. हो, बांधिल्या पेंधीचा सुटला से आ. मुक्ताबाई रडायला लागली, सोपान काका रडायला लागले, संत रडायला लागले. वेळ कमी आहे. सगळे संत रडत होते. रडणाऱ्या संतांना पाहून रुक्मिणी मातेनं देवाला विचारलं, देवा, संत रडत होते आणि देव रडायला लागला. रुक्मिणी माता म्हणते, देवा, हे संत रडतायत, रडू द्या, त्यांचा सखा चाललाय. निवृत्तीनाथ महाराज रडतात, रडू द्या, त्यांचा शिष्य चाललाय. मुक्ताबाई रडते, रडू द्या, तिचा भाऊ चाललाय. सोपान काका रडतोय, रडू द्या, त्यांचा दादा चाललाय. तुम्ही का रडता? काय झालं तुम्हाला रडायला? त्यावेळेला रुक्मिणी मातेला भगवान सांगतात, अगं रुक्मिणी, देवो म्हणते रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. अगं, याच्यासारखा ज्ञान नाही, यांच्यासारखे संत नाही. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा. याचेनी कुळ पवित्रा, याचेनी दर्शने होते. पंढरीहुनी सोपे, जनाची हरावया पापे. अगं, पंढरपूर पेक्षाही जास्त पुण्य कुठं लागतं? तर ज्ञानोबारांच्या समाधीला कपाळ लागल्यावर लागतं. एवढी पुण्य आहे, एवढा धन्य आहे ज्ञानराजा. यांच्यासारखं ज्ञान नाही. 22व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, गाथा दिला. असा संत नाही ज्यांनी झोळी फाडली त्यांना माफ केलं. जे खळांची व्यंकटी सांडो, ज्यांनी आंघोळ करू दिली नाही त्या गावाला धन्य केलं. ज्या गावानं भाकरी मिळू दिली नाही त्या गावाला धन्य बनवलं. असा संत नाही, असा योगी नाही, असा तपी नाही, असा जपी नाही.
हे ऐकलं रुक्मिणी मातेनं आणि रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली आणि रडणाऱ्या रुक्मिणी मातेच्या मुखातून वाक्य निघालं, देवा ओ पांडुरंगा, या माऊलीनं जर ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिलाय, जगाचा उद्धार केला म्हणता, मग सगळे संत जर या माऊलीला धन्यता देतात तर मी या माऊलीला धन्यता देणार नाही. मग धन्य धन्य जयाचे कुशी, ज्या आईच्या पोटी हा ज्ञान राजा जन्माला आला, धन्य धन्य जयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता. वा शिवाजी बाबा, आपुलिया हिता असा जो कोणी माऊली सारखा जागा आहे त्यांना फळ नाही. ज्ञानेश्वरी दिली तरी, हरिपाठ दिला तरी, मग कुणाला? धन्य माता पिता तयाची या. हे सगळी तरणी बाण पोरं आहेत. महाराष्ट्रभर मी कीर्तन करतो. 11:15 वाजले, 1 मिनिटही 11च्या पुढे जात नाही. कुणालाही विचारा, जात नाही. ढोक महाराजाच्या नंतर फक्त अक्रूर महाराज, ओंकार महाराजाला विचारा. 1 मिनिटही इकडं तिकडं नाही. 15 मिनिटातच संपवणार. पण अगदी ऐका, हे तरुण मंडळी तुम्ही बसलेली आहात. आपल्याला देशासाठी तरुणाची फार गरज आहे. सगळ्या तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, आरक्षण मिळेलच. पण भांडण आपापसात करू नका बरं का. एकमेकात भांडण चांगलं नाही बरं. आपणच काय, आपल्याशी ते राजकारणाला काही काम नसतं ना. कोण महाराज काल बोल, महाराज नाही बरं तू काही, पण आमच्या महाराजाचं नाव लावू नका त्याच्यात. ते तुमचं काय भांडण, आमचा महाराज कशाला आणतात त्याच्यात. महाराज हा शब्द ब्रँडेड आहे. महाराज त्याला कशालाही बनवता. तो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, तो माऊलींसाठी आहे, तो तुकोबारायांसाठी. धन्य महाराज जन्मले संसारी, जे द्याती अंतरी नारायण, त्याला महाराज म्हणावं.
जो लोकाला निंदा करतो, लोकांचं नाव ठेवतो, तो काय महाराज असतो का? नाही नाही, असं एकमेकावर कोणी बोलू नये. माझं मत असं आहे, एकमेकात भांडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळ्या प्रकारचे मावळे घेतले होते. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. तो बघ पलीकडचा गड पाहिजे. राजा कडाडला, पलीकडून आवाज आला, राज मी जातो की राज, मी जातो की राज, मी जातो की राज. निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, आदिलशाही, 4 सत्ता महाराष्ट्राच्या उरावर नाचत होत्या. हो, आणि मग त्या जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी गडावर राजांचा जन्म झाला. 18 वर्षाचे 16 वर्षाचे राजे झाले. 400 पोरं तयार केली. तानाजी, येसाजी, माळी, कुणबी, धनगर, वंजारी, कुंभार सगळ्या समाजाची पोरं गोळा केली. तो बघ कोंडाणा हवाय, तो बघ पुरंदर हवाय, तो बघ राजगड हवाय. पोरं 400 तयार झाली. ऐका रे लिंबे वडगावकर, भगवान शंकराचं मंदिर गाठलं. पुणे जिल्ह्यात भोर तालुका आहे. भोर तालुक्यामध्ये एक रायरेश्वराचं मंदिर आहे. त्या रायरेश्वराच्या मंदिरात करंगळीचा अभिषेक घातला रक्ताचा. 400 पोरांनी हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती गुलाल फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो रे, हो रे. हे आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले काय? मागचे काय डबल भूक लागली राव मला. एवढ्याच जोरात म्हटलो आम्ही. काय माणसानं काय काय नाही महादेव काय नाही. धामण्यातलं तर थंड झालं हो, या गार झाली माणसं. महाराज माझी एक विनंती पोरांनो तुम्हाला, 3रा दिवस आहे सप्त्याचा. काय सप्ताह रंगलाय, कधी 11 वाजायला लागले कळालं नाही. एवढ्या गोड चाली, एवढे गोड गायक, काय वादन, असं वाटतंय संपूर्ण आहे. सगळ्यांनी असे 2 हात वर करा एकदा. वा वा रे वा म्हणते वड. आपलं आमचं लिंबे वडगाव म्हणता तालुका. इकडच्या माता तुम्ही कमी नाहीत. करा, झाशीच्या राणी आहेत तुम्ही, काय कमी आहेत का? करावर हात शाबाश. दोन्ही करा, दोन्ही करा करा करा. कोणी घाबरू नका. आता माता काय कमी राहिल्या नाही. हो तुम्ही मर्द आहेत ना पोरांनो. काही शंका आहे का? करावर हात शाबाश. करावर हात वर करून टाळी वाजू नका. लिंबे वडगावकर, एवढा सुंदर सप्ताह आहे. आपल्या सप्त्याला दृष्ट लागावी असा सप्ताह आहे. आमच्या विनायक भाऊंचं नियोजन आहे. एवढं सुंदर कीर्तन चाललंय. ओंकार महाराजांच्या चाली, शिवाजीबांचा गोड आवाज, दत्ता महाराज सटलेंचा पखावज, सुचित महाराजांचा धादा धादा काय आवाज घुमलाय. एवढा सुंदर कीर्तनाचा सोहळा आहे. हात वर करा, खाली नका येऊ देऊ. आणि ज्याचा हात वर आहे, मी हरर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. आता शिवाजी महाराजांची जयंती चालू आहे गावागावात, म्हणून आपली शिवजयंतीच आहे. हात वर करा, मी हरर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. असा आवाज काढा, मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. मी शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही जय म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या मंठा तालुक्याला काय सप्ताह चाललाय लिंबे वडगावला. बोला हो रे, हो रे. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी